जवळ अगदी 3 तासात पाहून होणारा आणि गर्दीपासून दूर ट्रेक करायचा आहे का? हो ना? मग सुबक छोट्याशा मृगगडाला किंवा भेलीवच्या किल्ल्याला नक्कीच जा. इथल्या महत्वाच्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी मध्ययुगात एका लहानशा पण भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्याची निर्मिती झाली. मृगगड हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ नसल्यामुळं गर्दीत टळते आणि शांततेत निसर्ग अनुभवता येतो. खोपोलीपाली रस्त्यावर जांभूळपडा लागतो. तिथून आत शिरलं की आंबा नदीच्या काठानं भेलीव गाठायचं. हा वरती दिसतोय तो मृगगड. बघूया मृगगड. भेलीव गावातून मंदिराच्या बाजूनं जाणारी पायवाट थेट किल्ल्याकडे निघते. भेलीवच्या मागेच मृगगडाचा 3-4 शिखरांचा छोटासा डोंगर गावाला कुशीत घेऊन उभा आहे. या शिखरांपैकी शेवटच्या 2 शिखरांच्या मधल्या गळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. साधारण 7:15 वाजता आल्हाददायक वातावरणात ट्रेकला सुरुवात केली. अशी रुळलेली पायवाट आहे. साधारणसं चढ चढून आम्ही पुढे निघालो आणि न बोलवताच गावातली 4 कुत्री आमच्या बरोबर निघाली. एक तांबडा पांढरा बांड्या रंगाचा, एक काळी कुत्री मागच्या पायानं अधू, तर एक संपूर्ण काळी कुत्री भयंकर ऍक्टिव्ह. परफेक्ट रस्ता दाखवतात. अख्खी गँग घेऊन आम्ही निघाले. 1 2 3 4 जण आहेत. पार्लेजीचा 2 बिस्किटची पुढे 4 गाईड. फक्त 2 बिस्किटच्या पुड्यांवरती. हा डॉन आहे. नाही ती मस्त आहे. ती काळी कुत्री मार्किंग करत चाललाय. थोडं वर आलो आणि सह्याद्रीचाच विस्तीर्ण पट समोर उभा राहिला. चहूबाजूंनी सह्याद्रीची डोंगर रांग पाहून दडपून जायला झालं. किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेल्या सह्याद्रीच्या आकाशाला टेकलेल्या रांगांचं जे काही दृश्य दिसलं ना, त्याला खरोखर तोड नव्हती. इथं उभं राहिलं तर वरच्या बाजारू गोंधळाची कल्पनाही येणार नाही. इतका शांत आणि समृद्ध भाग. लोणावळ्याचा जो टायगर पॉइंट आहे तो इथे वर आहे. त्याच्या पलीकडे तिकडे कुरवंडे गाव. मृगगड जणू सह्याद्रीच्या अभेद्य कोंदणात बसवलेला छोटासा पाचूचा खडा आहे. मागच्या बाजूला बुलंद सह्याद्रीचा वरदहस्त, वर लोणावळ्याचा टायगर पॉइंट, त्याच्यासमोर मुख्य रांगेपासून काहीसा एकटा मोराडीचा सुळका, त्याचीच एक धार खाली भेलीव गावात उतरलेली. या धारेत नैसर्गिक ताशीव सरळसोट खडकाच्या बुर्जासारख्या सुळक्यावर हा सुबक छोटेखानी किल्ला आहे. मृगगड किंवा भेलीवचा किल्ला. छोटा असला तरी मोक्याच्या जागी, कुरवंडे घाटावर लक्ष ठेवणारा महत्वाचा पहारेकरी. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो. किल्ल्याची रचना पाहिली तरी लगेच लक्षात येतं. नैसर्गिक बुरुज सदृश्य रचनेमुळे तटबंदीची गरजच नाही. याच्या कातळ माथ्यामुळे याचा अभेद्यपणा सहज नजरेत भरतो. ती जी कुत्री आहे एका पायाने अधू आहे. करवंद आहे तिथे. चला 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 रे चला. अरे माकडांचा आवाज आलाय. 4 पण पळाले. वर त्या खिंडीत माकडांनी कल्ला केला. खरं तर ही वांढरं कुत्र्यांना खेळवतात. म्हणजे असे लांबून झाडावरनं वरून असे आवाज करणार, त्यांना उकसवणार आणि मग हे खाली चलबिचल होतात अक्षरशः. सेम किस्सा आम्ही प्रबळगडलाही पाहिला होता. माकडं अक्षरशः त्यांना संपूर्ण ट्रेलवरती खेळवत होती. हा बघा आला. सोडलं का रे माकडांनी तुम्हाला? हा कशाला उगाच धावायचं? भूगोल क्लिष्ट म्हणून शाळेत थोडा जडच गेला, पण सह्याद्रीचा भूगोल समजला आणि आपसुकच महाराष्ट्राचा इतिहासही परिचित झाला. महाराष्ट्राचा भूगोल दगडधोंडे, नकाशे यांनी संपत नाही, तर दख्खन आणि कोकण यांना विलग करणारा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अखंड पसरलेला बेलाग सह्याद्री, पश्चिमेला अथांग पसरलेला सागर, सह्याद्रीत उगम पावणाऱ्या आणि पूर्व पश्चिम धावणाऱ्या नद्या, त्यांच्या खोऱ्यातला सुपीक प्रदेश, असा रंजक पट डोळ्यासमोर नाचू लागतो. त्यामुळे 2000 वर्षापासून दळणवळणासाठी सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये चढाई उतराई करणाऱ्या असंख्य घाटवाट्या निर्माण झाल्या. काही स्थानिक तर काही इथल्या राजकारणाने अर्थकारणाच्या नाड्या. मग याच घाटवाटांवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती झाली. काही सत्ता करण्यासाठी तर काही फक्त पहाऱ्यासाठी. मागे कातळ आणि इथे समोर खिंडीत जाते रस्ता. साधारण वर्षभरानंतर आम्ही एकत्र ट्रेक केला. मागचा घनगड केला होता. त्यानंतर त्यांच्या गुडघ्याची ऑपरेशन झालं आणि मग ट्रेक सगळे बंद. त्यानंतर खूप दिवसांनी छोटा मृगगड सिलेक्ट केला आम्ही, कारण की जास्त ट्रेकिंग होणार नाही सुरुवातीलाच. गुडघा बघा पहिल्यांदा. हां अनघाईचं ना वेगळं आहे. नाही पण तो जास्त कठीण आहे. इथे पहिली गुहा आहे. तिथे समोर दिसते आडवा रस्ता.
गुहेपर्यंत जातो. विवर खोदलंय जवळपास डोंगरामध्ये आडवं. तिथे खिंड आणि ही इथे गुहा आहे. बॅगा ठेवायच्यात आणि आत शिरायचं इथे. खूप आतमध्ये पर्यंत आहे. शेंडे एक अजून आहे. नका येऊ तुम्ही, गुडघ्यांवर प्रेशर येतो त्याला. माकडं बाहेर बॅगा नाही ठेवणार. आहेत ना आपले वॉचमॅन आहेत ना. लाईट लाव. चला या, चला. मजबूत आहे ना. ओहो, परत खाली आहे, खाली उतरते. सहीच की. नक्की पाण्याचं टाकं आहे का? नाही, पाण्याचा टाका नाही. खाली उतरते. उतरू का? उतर. म्हणजे खाली उतरलं की आतमध्ये पुन्हा वळते आणि तिथे एक खोली आहे. छोटी खोली आहे इथे. हाही खोली आहे का? हा, छोटी खोली. एंड आहे ते? हा, नक्की. नक्की एंड आहे. चला सर, चला पटकन. या. चल. येस. चला चला चला. हा, हो. फुल सफोकेशन होतं. सगळे वय झाल्याचे लक्षण आहेत. खूप खूप आतमध्ये पर्यंत आहे. म्हणजे अशी जाते, पुन्हा खाली जाते, पुन्हा अशी आतमध्ये घुसते आणि मग त्यानंतर आतमध्ये एक खोली आहे. पूर्ण श्वास असा लागतो. ऑक्सिजन कमी आहे तिथे. वरनं धूळ असते. वर कोतवाल पक्ष्यांची अख्खी फौज घिरट्या मारते. हे कोतवाल घारी, ससाणे यांच्यासारखे जे शिकारी पक्षी आहेत त्यांना पळवून लावतात. झुंडीने त्यांच्यावर आक्रमण करतात आणि म्हणून त्यांना कोतवाल संबोधलं जातं. जे लहान पक्षी आहेत ते यांच्या आसऱ्याने, म्हणजे जिथे कोतवाल जास्त असतील तिथे बाकीचे पक्षीही जास्त घरटी करणं आणि राहणं पसंत करतात. आणि आता आम्ही गुहेपासून पुन्हा तिथे जातो. एक पायवाट ही तिथून, म्हणजे जिथून आम्ही खालून आलो गुहेकडे, तिथून वर जाते. आणि एक ही गुहेपासून जी पाऊल वाट निघते ती या खिंडीतून जुनी जाते. हा, मस्त खिंड आहे. चढायला मजा येईल. हळू चढा, पहिल्यांदा आहे खूप खूप महिन्यांनंतर. आम्ही फोटो काढण्यासाठी कुठे कुठे जाऊ शकतो याचा पुरावा आहे. गुडघा दुखतोय तरी आम्ही फोटो काढण्यासाठी कुठे पण जाऊ शकतो. तिकडचा रस्ता होता की इकडून येतोय? नाही, इकडून कुठून तरी भलतीकडनं येतं. आपल्याला इकडे जायचं. आवाज बोलतोय. तिथे अजूनही वॉटरफॉल दिसतोय. पाणी अजून आहे तिथे. फल्ल्यांचा तो धबधबा, म्हणजे लेटपर्यंत पाणी असतं त्याला. आणि तिथे पूर्ण पिकनिक स्पॉट झाला आहे. खिंडीतून वर आलो आणि आता इथे रॉक पॅच आहे. अरे पायऱ्या काय आहेत? तो इथेच येत होता दादा, तो ते पलीकडचा रस्ता. पण बरं झालं इथून आलं. मस्त काहीतरी वेगळा भेटला ना. हां, मगाशी जो रस्ता येत होता इथून वर येतो. आणि या समोर ज्या जातात त्या कातळात खोदलेल्या पायऱ्या अफलातून आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानने खूप चांगली कामं केली आहेत. सगळ्याच किल्ल्यांवरती दुर्गवीर प्रतिष्ठानची कामं दिसतातच. आणि हा संपूर्ण किल्ल्याचा नकाशा. चला. मृगगडाचा स्वतंत्र ऐतिहासिक संदर्भ कुठेही सापडत नाही. पण इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर जिंकून घेतल्यावर मलिक अहमद कोकणात उतरला. कोरीगड, सुधागड, सरसगड जिंकून घेतला. त्याच सुमारास मृगगड ही निजामशाहीत गेला असावा. निजामशाहीच्या अस्तानंतर आदिलशाही अंमल या प्रदेशावर लागू झाला. इसवी सन 1656 मध्ये जावळी काबीज केली आणि आबाजी महादेव याने कल्याण भिवंडीपासून चेऊल ते रायरी पर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला. तेव्हाच बहुतेक मृगगड किंवा भेलीवचा किल्ला स्वराज्यात आला असावा.
पायऱ्यांवर आहे मृगगडच्या वरती. तिथे लोणावळ्याचा टायगर पॉईंट. रोप चांगला बांधलेला आहे हा. दुर्गवीर प्रतिष्ठानने चांगले कामं केली आहेत पुष्कळ ठिकाणी, सगळीकडे ऑलमोस्ट. छान केलंय. हा किल्ला मध्ययुगीन काळातील आहे. पेशवेकालीन कागदपत्रांच्या संशोधनानुसार मृगगड हा मीरगड किंवा मीरागड म्हणून ओळखला जात असे. पायऱ्या खूप सुंदर आहेत. म्हणजे अशा आखीव रेखीव पायऱ्या कलावंतीला बघितल्या होत्या तशा ऑलमोस्ट, म्हणजे त्याच पठडीतल्या ह्या पायऱ्या आहेत. समोर पाहिलं तर मोराडीचा सुळका आकाशात घुसलेला, डावीकडं कोथळदरा तर उजवीकडं वाघदरा, आणि याच वाघदऱ्यावरून वरच्या टायगर पॉइंटचं नामांतरण झालं असावं. समोरच्या सह्याद्री रांगेतून अनेक घाटवाटा खाली उतरतात, काही प्रचलित तर काही अप्रचलित. कुरवंडे घाटातून एक प्रचलित घाटवाट चावणी गावात उतरते. तिथेच उंबरे गावातल्या खिंडीत महाराजांनी कारतलब खानाचा ऐतिहासिक पराभव केला होता. त्याच्या बाजूनं सावरदांडेनं एक वाट वर चढते आणि अलीकडच्या आंबेनळीच्या वाटेला मिळते. आंबेनळीमधून एक वाट फल्याण घोटावड्यामध्ये उतरते, तर पुढं कुरीगडाकडून पुरातन सौ घाटवाट खाली माणगावात उतरते. मृगगडाच्या उजव्या बाजूनं पायमोडी घाट खाली वाघदरीत उतरतो आणि डाव्या बाजूनं एक वाट करवंदी नाळ्यातून लायन्स पॉइंट जवळ वर चढते. पायऱ्या जशा खडकात कातळ कोरीव आहे तशाच गणपतीची मूर्ती छान कोरलेली आहे. गणपतीच्या शिल्पाजवळून पुन्हा कातळ कोरीव पायऱ्या सुरू होतात. कातळकोरीव पायऱ्या चढून आल्याबरोबर समोरच दगडावर दगड रचून बांधलेली तटबंदी आहे. पायऱ्या संपल्या की अशी छोटेखानी तटबंदी लागते. हा किल्ला बहुतेक टेहळणीसाठी वापरला जात असावा. मृगगडाचा माथा तसा लहानच असून पुढे गेल्यावर उजवीकडे महिषासूर मर्दिनीची एक मूर्ती व एक शिवलिंग आहे. महिषासूर मर्दिनीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच शेंदूर लावलेला काहीसा दगड आहे, कोणता तरी देव आहे. त्याच्या पुढे अर्धवट खोदलेली अशी जात्याची चाकं आहेत. वर लोणावळ्याचा टायगर पॉईंट आणि तिथून खाली म्हणजे त्याच्या खाली पुष्कळ खाली आहे हा मृगगड. इकडून ह्या डोंगराच्या मागून कुरवंडे घाट खाली उतरतो. सहसा कोणी येत नाही इथे, त्यामुळे इंटॅक्ट आहे. जास्त गर्दी भेटणार नाही. गर्दीपासून लांब करायचं असेल, जवळचा करायचा असेल, एखादा छोटा किल्ला करायचा असेल तर आपल्याला फॅमिलीसोबत मुलांना घेऊन हा किल्ला सहज करता येतो. फक्त मध्ये काही ठिकाणी जे रॉकपॅच आहेत तिथे थोडी सावधता बाळगावी लागते. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला शिवदुर्ग प्रतिष्ठाननं संवर्धन केलेलं पाण्याचं टाकं लागतं. हो हो, म्हणजे इथून पायऱ्या गेल्या आहेत पण नंतर ही दगडांनी अशी बांधून काढली आहे. खाली उतरता येत नाही इथे. ह्या कातळ कोरीव टाक्यात पाणी टिकत नसावं म्हणून त्यांनी कदाचित प्रयत्न केला. अशा दगडांनी रचून घेतलं, बांधून घेतलं, खाली चांगली फरसबंदी केली. पण तरीही आता जानेवारी आहे आणि याच्यात टिप्पूसभर पाणी नाही आहे. कुठून तरी या टाक्याला गळती आहे. तिथे एवढं मोठं टाकं त्यात पाणी नाही, पण एवढं छोटंसं टाकं आहे त्यात पाणी. दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे ते. मुख्य शिखराकडे जाताना काही पुरातन वास्तूंची ज्योती लागतात. खोदून काढतायत. जेवढा भेटतोय पायाचे दगड दिसत आहेत, भिंती दिसत आहेत थोड्याफार. वर चढताना पुन्हा जुन्या विटांचा वापर केला आहे. इथेही वाड्याचे अवशेष आहेत. जो तो चांगल्या पद्धतीने बांधून काढलं आहे. रचलेल्या भिंती आहेत. एक पाण्याचं दगडी भांडं आहे. छोटेखानी किल्ला आणि खूप सारं पाहायचं असेल तर मृगगडासारखा ऑप्शन नाही जवळपास हा. वर माथ्यावरही गवतात हरवलेली काही ज्योती आहेत. संपूर्ण गवत आहे आणि त्याखाली जोत्याचे अवशेष दिसतात. मोठी टाकी आहेत. शेवटी कातळ कोरीव अशी पाण्याची घडीव आखीव टाकी आहेत. लांबूनच खूप छान दिसतात. हो हो, खूप चांगला पाण्याचा स्रोत आहे. पाणी नसेल गड नांदता राहतच नाही. त्यामुळे पाणी खूप महत्त्वाचं किल्ल्यांसाठी, गडांसाठी. आणि इथे पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे. म्हणजे हे पण नवीन टाकं खोदायला घेतलं असावं. पण ही दोन टाकी खास आहेत. मध्ये दगडाची पडदी आहे त्यांना सेपरेशनसाठी, पण पाणी पिण्याजोगतं नाही आहे. काही मार्किंग केलेलं दिसत. काय आहे नक्की सांगता येणार नाही. 15 दिवसातून एकदा यायला पाहिजे. असं वर सूर्य आणि फुकट विटॅमिन डी घेतो आम्ही. पोटपूजा केली. आता इथं पुढं काय जाऊन बघून येतो. वाटलं होतं इथून खाली रस्ता असावा
पण हे शेवटचं टोक आहे. वाटाडे आमचे पॉवर नॅप घेत आहेत. पेटपूजा झाली मस्तपैकी, निवांत वामकुक्षी चालू आहे. पोटपूजा झाली, सगळं झालं, मन पण भरलं ट्रेक करून. आता इथेच बास करूया. पुन्हा भेटू अशाच सह्याद्रीमध्ये आपल्या 2 पायांवर किंवा मोटरसायकलच्या 2 चाकांवरती. तर आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला तेवढं विसरू नका. चला.